नमस्कार, मी प्रियांका नागने आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। महाराष्ट्र राज्य सरकारकडून राबविली जाणारी खूप मोठी जी योजना आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, त्याची शेवटची तारीख लवकरात लवकर जवळ येत आहे, जे 31 ऑगस्ट 2024 आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे। अजूनही ज्यांनी अर्ज केला नाही त्यांनी अर्ज करू शकणार आहात। ही ऑफिशियल वेबसाईट आहे, त्याच्यावरती जाऊन तुम्ही अर्ज नक्कीच करू शकणार आहात। पण आज आपण पाहणार आहोत की जी नवीन अपडेट आलेली आहे, ज्यांनी अर्ज ऑलरेडी केलेला आहे पण त्यांचं जे फॉर्म आहे पेंडिंगवर दिसत आहे किंवा त्यांना ऑप्शन्स आता अवेलेबल झालेले आहेत, जेणेकरून तुमचे फॉर्म तुम्ही रिसबमिट करू शकता। रिसबमिट म्हणजे काय, तुम्ही दुरुस्ती करून पुन्हा एकदा ते सबमिट करू शकणार आहात। त्याच्यामुळेच तुम्हाला तुमचे पैसे तुमच्या खात्यावरती येऊन जाणार आहे। संपूर्ण व्हिडिओ बघा, आपण सविस्तरपणे पूर्ण माहिती बघून घेणार आहोत। आपल्या ऑफिशियल वेबसाईटवरती आहोत आपण, त्याच्यानंतर इथे बरीचशी माहिती आहे ते सुद्धा आपण बघून घेणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा पहिल्यांदाच आला असेल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, कारण आपण दररोज वेगवेगळे जॉब अपडेट्स बघतो, नवीन योजनाच बघतो। त्यानंतर गव्हर्नमेंट रिलेटेड जॉब्स असू द्या, प्रायव्हेट रिलेटेड जॉब्स असू द्या, वर्क फ्रॉम होम जॉब्स असू द्या, असे दररोज वेगवेगळे अपडेट आपल्या चॅनलवर असतात। सो नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। सविस्तरपणे पूर्ण माहिती बघून घेऊया। सो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सर्वात मोठी योजनाची मुख्यमंत्र्यांनी राबवली आहे, जेणेकरून प्रत्येक महिलाला, प्रत्येक युवतीला इथे 1,500 रुपये प्रति महिना भेटून जात आहे। काही महिलांचे फॉर्म इथे पेंडिंगला आहेत, काही महिलांचे इथे पैसे सुद्धा भेटून झालेले आहेत, काही महिलांचे ते रिजेक्ट सुद्धा झालेले आहेत। सो इथे मुख्यमंत्र्यांनी जी योजना राबवली आहे त्याच्यामध्ये जी ऑफिशियल वेबसाईट आहे इथे बघू शकता तुम्ही, संपूर्ण इथे योजनेची माहिती आहे पूर्ण तुम्ही बघू शकता। डाउनलोड रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स, हे जे तुम्हाला रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स आहे ते कोणते कोणते आहे ते बघून घ्या। आवश्यक कागदपत्र इथे तुम्हाला आधार कार्ड आहे, त्यानंतर अधिवास प्रमाणपत्र आहे, किंवा प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर महिलेचे 15 वर्षापूर्वीचं रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला यापैकी कोणतेही एक चालणार आहे। महिलेचा जन्म परराज्यातील असल्यास पतीचे 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड चालणार आहे। त्यानंतर इथे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असणे आहे, किंवा पिवळे अथवा केशरी जे रेशन कार्ड आहे तुम्हाला ह्याची आवश्यकतेची गरज नाही हे सुद्धा सांगितलेलं आहे, जर तुमचं 2.5 लाखापेक्षा कमी असेल तर उत्पन्न। नवविवाहित बाबतीत रेशन कार्डवर तिच्या नावाची नोंद नसल्यास, विवाह प्रमाणपत्र असल्यास तुम्ही अर्ज करू शकणार आहात। त्यानंतर आधार लिंक असावे आणि लाभार्थी महिलेचा हमीपत्र व फोटो असणे हे गरजेचं आहे। ही योजनेची माहिती आहे। तुम्हाला लॉग इन करण्यासाठी इथे अर्जदार लॉग इन आहे, इथे तुम्ही नक्कीच क्लिक करू शकता। आता इथे आवश्यक कागदपत्राची जी माहिती आहे ती तुम्ही बघू शकता की जी लिस्ट दिलेली आहे ते तुम्ही अर्ज करण्यासाठी वापरू शकता। आता इथे आपल्याला मोठा प्रश्न आहे की किती महिलांचे इथे अर्ज तुमचे सबमिट झालेले आहे ते बघू शकता तुम्ही। पोर्टलवर प्राप्त अर्जाची एकूण संख्या 1 ऑगस्ट पासून जेव्हापासून सुरू झालेली आहे इतकी संख्येने महिलांनी इथे अर्जाची जी ऑनलाईन पद्धतीने अर्ज केलेले आहेत ती इतकी आहे। त्यानंतर पोर्टलवर मंजूर अर्जाची एकूण संख्या मंजूर झालेली इतकी आहे 6,60,599 आणि पोर्टलवरून एकूण लाभार्थीची संख्या 0 आहे। सो लवकरात लवकरच तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये जे अर्जदार आहेत पोर्टलवरून जे अर्ज केलेले आहे त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे हे सुद्धा सांगितलेले आहे। तर पात्रता काय आहे, अपात्रता काय आहे, अर्ज प्रक्रिया काय आहे हे सुद्धा सांगितले। खूप सिंपल पद्धतीने तुम्ही घरच्या घरी मोबाईलवरून, लॅपटॉपवरून, कॉम्प्युटरवरून नक्कीच फॉर्म अर्जदार लॉग इन करू शकता। लॉग इन करताना तुम्हाला इथे मोबाईल नंबर, पासवर्ड आणि कॅप्चा टाकून इथे लॉग इन करून घ्यायचं आहे। आता इथे मोठा प्रश्न आहे की जे लॉग इन केल्यानंतर तुम्हाला इथे रिसबमिटचा ऑप्शन सुद्धा दिलेला आहे, म्हणजे जे महिला आहेत त्यांना तिथे एडिट ऑप्शन सुद्धा आहे, त्यांना रिसबमिट ऑप्शन आहे। तुमचे जे कारण आहे म्हणजे तुम्ही एखाद्या वेळेस आधार कार्ड अपलोड केला नसेल किंवा कोणते रिझन्स आहे तिथे दिलेले आहे ते तुम्ही वाचून तुमचं जे अर्ज आहे पुन्हा एकदा भरू शकणार आहात। ही खूप मोठी अपडेट आहे। 1,500 रुपये म्हणजे आतापर्यंतचे 4,500 रुपये जर पाहिजे असेल तर नक्कीच इथे अर्जदार लॉग इन करून त्यानंतर रिसबमिट ऑप्शन करून एडिट करून कारण वाचून जे काही डॉक्युमेंट्स असतील, चूक असेल ते दुरुस्त करून तुम्ही नक्कीच इथे रिसबमिट करू शकता। तुम्ही ते पाहू शकता। नवीन पद्धतीने असं अर्ज करायचा आहे, सर्व लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे। काही अडचण असेल, क्वेश्चन असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा। व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल सुद्धा नक्कीच कनेक्ट होऊ शकता। थँक्यू।